वेगवेगळे पक्ष संघटना समाजाच्या आणि जाती धर्माच्या नावावर सुद्धा या विधानसभेमध्ये आम्हाला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचं वक्तव्य स्टेटमेंट सगळ्या सोलापुरात करत आहे. कौमी एकता मंच सोलापूर जी राजकीय आणि सामाजिक संघटनांचं एक संघटन आहे, या संघटनेतर्फे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सद्भावना राहावी, संविधानात दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यरत असलेलं हे संघटन आहे. कौमी एकता मंचची नुकतीच शनिवारी यांची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, यामध्ये शिवसेनेचे नेते आहेत, यामध्ये काँग्रेस आहे, यामध्ये आम आदमी पार्टी आहे, यामध्ये CPM सुद्धा आहे. CPMचे कोणी प्रतिनिधी आपल्या याच्यामध्ये आलेले नाही आहेत. खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण पाहता मुस्लिम समाजानं एकतर्फी अत्यंत उत्स्फूर्तपणे, खास करून मी म्हणेन फक्त मुस्लिम समाजाने मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या लोकसभेमध्ये आपलं मतदान केलं. त्याचं कारण असं होतं की 10 वर्षाचा जो मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकाल आहे, त्या कार्यकाळामध्ये मुस्लिम समाजाचं जे या देशामधून उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाला, संविधानाच्या तत्वांना काळिमा फासण्याचं काम या काळामध्ये झालं. या 10 वर्षाचं जे दुःख आहे, जे आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, त्यासाठी सगळ्या समस्त असलेल्या मुस्लिम समाजाने आणि मागासवर्गीय समाजाने एकत्र येऊन इंडिया आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. आता प्रश्न त्या निवडणुका झाल्या, या देशामध्ये जी रचना आहे 1970-80च्या दशकापासून मुस्लिम समाजाचं लोकसभेचं, राज्यसभेचं, विधानसभेचं, विधान परिषदेचं आणि महानगरपालिकेत आणि नगर परिषदेमध्ये असलेलं प्रतिनिधित्व हे कमी होत चाललेलं आहे. IPS अब्दुल रहमान साहेबांनी त्यावर पुस्तक सुद्धा लिहिलं, त्यामध्ये विवेचन केलं त्यांनी त्या प्रश्नाचं. तर आमची मागणी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या पातळीवर एकत्रितपणे तिन्ही उमेदवार, एका ठिकाणी असलेलं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार, इकडं मोहिते पाटलांच्या रूपाने राष्ट्रवादीचा उमेदवार आणि या राखीव मतदारसंघामध्ये प्रणितीताई असलेल्या उमेदवार काँग्रेस पक्षाचं, या तिन्ही पक्षाच्या उमेदवाराला मुस्लिम समाजानं फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून त्यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत आता आमच्या राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्न आम्ही या आघाडीसमोर ठेवत आहोत. ते राजकीय प्रतिनिधित्व सोलापूर जिल्ह्यामध्ये शहर मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात हा समाज आहे. 1980च्या पासून काँग्रेस पक्षाकडे प्रत्येक वेळेला हा समाज आमची उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आलेला आहे, पण त्याची दखल दुर्दैवाने घेण्यात आलेली नाही. त्याचबरोबर दक्षिण मतदारसंघ आहे, तिथे मोठ्या प्रमाणात बहुल मुस्लिम आहे, मुस्लिम बहुल असलेला तो मतदारसंघ आहे. आनंदराव देवकते साहेब मुस्लिम, धनगर अशा 18 जाती जमातीच्या मुळे ते 30 वर्ष निवडून आले, त्यामध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठ्या प्रमाणात वाटा आहे. अशा परिस्थितीमध्ये कौमी एकता मंचची आग्रहाने तिन्ही पक्षाच्या, चारही पक्षाच्या ज्या महाविकास आघाडी आहे, त्या अस्तित्वात असलेली इंडिया आघाडीच्या अंतर्गत महाराष्ट्रात चाललेली, त्या सगळ्या नेतृत्वाला आमचं आव्हान आहे की सोलापूर शहर मध्येची जागा आहे मुस्लिम समाजाला देण्यात यावी आणि मुस्लिम समाजाचं रिप्रेझेंटेशन जे सोलापूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या पातळीवर ते अबाधित ठेवावं. खऱ्या अर्थानं राज्याच्या पातळीवर पाहिल्यानंतर मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्या, आरक्षणाच्या आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना फक्त राजकीय प्रतिनिधित्व मागत असताना या पद्धतीनं मुस्लिम समाजाचे मॉब लिंचिंग होत आहे. मुस्लिम समाजाचे शिक्षणाच्या ज्या सवलती ते काढून घेण्याचं कारस्थान केलं जात आहे. धर्मनिरपेक्ष विचाराचं शिक्षण बाजूला ठेवून एका विशिष्ट जाती धर्माचा प्रचार करणारं शिक्षणाची नीती देशाला अवलंबली जात आहे. अशा पातळीवर आणि 2014 साली दिलेलं मुस्लिमांना आरक्षण, त्या आरक्षणावर तुम्ही स्पष्टपणे आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्हाला
आश्वासन द्यावं, आश्वासनाच्या पेक्षा ते वचन द्यावं आम्हाला. शिक्षण आरक्षण संरक्षणाच्या प्रश्नावर मुस्लिम समाजाला आम्ही योग्य न्याय देऊ.